जाऊ द्या हो. अजून जग बघितलं नाहीये तिने, चांगल्या वाईटाचा अनुभव नाहीये तिला. सोडून द्या. हा, फक्त एक सांगतो, मीरानी जरी हे सगळं नातं ठरवलं असलं ना, ती तुम्हाला सासू म्हणून बघत असली तरी मी आपणहून तुमच्याशी लग्न करण्याचा कधीच विचार केला नव्हता. नेव्हर. मी लग्न करणार आहे हे जाहीर केलं होतं ते फक्त माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी. त्यात काश्मीराने तुमचे कान भरले आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. कमाल आहे. तिच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आमच्याशी संबंध तोडायला निघालात. मी काहीच करू शकत नाही ना. इतक्या तुम्ही हलक्या कानाच्या असाल असं मला वाटलं नव्हतं. शेवटी मी माझ्या कुटुंबाला वाचवू शकणार नाहीच. माझं घर आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला. मीरा सून म्हणून या घरात आली, एकत्र कुटुंबाचा सहवास मिळावा, आनंद मिळावा म्हणून. तोही तिला आता मिळणार नाही. हरलोय मी. येत्या शनिवारी माझ्या प्रॉपर्टीची वाटणी होणार. प्रत्येकाला आपल्या आपल्या हिश्श्याचा दाणा मिळणार आणि ते दाणे विसून माझी पाखरं वेगवेगळ्या दिशेला निघून जाणार. कदाचित पुन्हा कधीही एकत्र न येण्यासाठी. जाऊ दे. मी उगीच माझ्याबद्दल सांगत बसलो. तुमचा काहीच संबंध नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय, मीराबद्दल आणि माझ्याबद्दल जो तुमच्या मनात गैरसमज आहे ना, तो दूर करा. बस. जाता जाता पुन्हा एकदा एकच सांगावंसं वाटतं. हा जो तुमचा हेकेखोर स्वभाव आहे ना, त्यामुळेच तुम्ही या जगात एकट्या आहात. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तुमचंच भलं होईल.